चाल मग शांताराम, चालतोय ना त्या पोऱ्याचा घरदार पाहायले. बरं बरं, चला ना आबाजी, झाली का तुमची तयारी? हो ना, झाली ना, लवकर सवकर चाल. बरं बरं, चला ना मग. हे कोण आहे, जवाई आहे का आपले? हो, जवाई आहे ना आपले. राम राम महाजन म्हटलं. राम राम. चला मग आबाजी, लवकर सवकर जाऊ आपू. काय मग आबाजी, गाडी कोणची चांगली म्हटलं, फोन करा ना त्याले. गाडी कशाला सांगतोय शांताराम, जवळच तर आहे, रिक्षानं चालले जाऊ आपण. गाडी सांगाल ती मी ना, तर 1000 रुपये महिने. रिक्षावाया कसा 100 रुपयात तर सोडून देईन आपल्याला. बरं बरं, ते आहे म्हणा, पण रिक्षानं कसं हलकं वळण पडीन, गाडी असती तर चांगलं असतं. बरोबर म्हणताय तुम्ही, मी तेच चांगलं येले, पण हे ऐकताय नाही माझं. शांताराम, तू टेन्शन नको घेऊ, सगाई होईन आपली. पहिलेच तर लोकायले पोरी भेटतानी आहे, बरोबर करतीन ते सगाई. चला आबाजी, चालतंय का शहापूरले म्हटलं? थांब रे भाऊ, आम्हाला येऊ दे मग, आम्ही पण शहापूरलेच जात आहे. का हो, हिच्यामध्ये चालताय? ताईने कधी पाहिलं तर सगळी मोडून टाकतीन ते. चाल रे शांताराम, कोण पाहते इतकं, बस. चाल पण हा म्हातारा एवढा कंजूस आहे, पाय ना कोणच्या गाडीत बसायला लावतोय. चला ना, थांबले का बा? पोऱ्याचं घर माहित आहे ना तुम्हाला? पोऱ्याचं घर तर काही माहित नाही मला, ते म्हणत फोन कर जा, मग घ्यायला चालली येऊ. बरंच बरं बापा, आणि ना घरावर गोटे. हा वाटते हेचा पाहुणे, चाल घेऊन चालतो तैले घरी. चला म्हटलं, मी घ्यायला आलाय तुम्हाला, चला माझ्यासोबत. पाहिलं भाऊ शांताराम, फोन बी लावायचं काम पडले नाही म्हटलं, माणूस घ्यायला चालला आला आपल्याला. मानणं पडीन, बाकी सगळी चांगल्या ठिकाणी होते आहे तुमची, संस्कार चांगले आहेत त्याचे. चला ना मग लवकर, उशीर होतोय ना आपल्याला. राम राम पाहुण्या बुवा, या म्हटलं, हातपाय धुवा. राम राम. जाय रे, पाहुण्याले हातपाय धुवायले पाणी आण न टवाला आण. आपण पण आणजो, जाय लवकर. मानणं पडीन आबाजी, केवढ्या मोठ्या घरात सगाई होते तुमच्या नाथची, केवढं मोठं घर आहे. हा मग शांताराम, शिक्षण व्हायला ना महानाथचं, चांगल्याच घरात सगाई होईन तिची. तेच ना, पाहणं तुम्ही, केवढं मोठं घर आहे. काय मग याले काही तकलीफ तर नाही झाली तुम्हाला? नाही नाही, काही तकलीफ नाही झाली याले. बरं बरं, काय मग गाडी कुठे लावली तुम्ही ना? बाप रे, गाडी कुठे लावली? अरे रिक्षानं आले बाबा आमू. गाडी का बस स्टँडवर लावली आमून? बस स्टँडवर लावली का? इथं घेऊन येते, आपल्या पार्किंग मध्ये लावते. जाऊ द्या आता, राहू द्या, बस स्टँडवरच, काय आहे तिच्यात. काय मग पाहुण्या बुवा, सोफा सेट चांगला आहे म्हटलं, कितीचा आणलाय? सोफा सेट का, तो 1.5 लाखात पडलाय आपल्याला. बाप रे बाप, 1.5 लाखाचा सोफा सेट? काय रिश्ता पाहिलाय आबाजीनं? एवढं मोठं घर आहे का सोफा सेट आहे? एक नंबर काम आहे डायरेक्ट. जाय मग बेटा, पोह्यान पाहुण्याले. बरं बरं, थांबा मी आणतो. काय मग पाहुण्या बा, घर बांधायला तर लयच खर्च आला असेल तुम्हाला? केवढं मोठं घर आहे तुमचं, पैसा तर लयच लागला असेल. हा, घर बांधायला का 90 लाख रुपये खर्च आला असेल आपल्याला. बाप रे बाप, 100% काही ना काही घोर केलाय रे भाऊ बुड्ड्यानं. समजीन आता काय होते, तुका म्हणे उगे राहा, जे जे होईन ते ते पहा. बरं बरं, चांगलं आहे ना, घर चांगलं आहे तुमचं. ते कसं आहे, परत परत खर्च लाव्यापेक्षा एकच दाव लावून घेतला आपण. आहे घरचं, होऊ द्या खर्च. काय मग, काय म्हणते तुमच्याकडे पीक पाणी? पीक पाणी काय हो, सोयाबीन पेरली होती, सोयाबीन भावामध्ये पिटली, काय करता? सोयाबीनले भावनी, कापसाले भावनी, कोणची फसल पेरवा काही समजतच नाहीये. ते तुम्ही बरोबर म्हणताय, शेतात काय पेरवा काही समजतच नाहीये. गांजाले तर चांगले भाव आहे, पण सरकार पेरू देत नाही. नाही पेरजा नको ते, मीनं पेरल तर एकदा 6 महिन्याची सजा झालती मले. घ्या पाहुणे बुवा, पोहे घ्या म्हटलं. तुम्ही पण घ्या ना म्हटलं पोहे, तुम्ही ना तर काही घेतलेच नाही. नाही नाही, तुम्ही खा, माझा उपवास आहे आज. बरं बरं, तुम्ही म्हणसान तसं. आवा का पोहे लागताय भो, काजू बदाम पण टाकले पोह्यामध्ये. एक नंबर घर भेटलं रे बोया पोरले, लय सुखी राहीन हे पोराडी. बरं बरं, चला ना मग पाहुणे बुवा, पुरं घर जाऊन द्या आम्हाला. आबा मी काय म्हणतोय, ते पाहुणे तर आता आले, मग हे पाहुणे कोणचे आहे? वाटलंच होतं मला, अकेला घोर म्हाताऱ्यानं. माय बहीण पोहे तर खाऊन घेतले, आता काय होते काय पता. का हो पाहुण्या बुवा, कोणाच्या घरी आले म्हटलं तुम्ही? सीताराम कंबरतोड्याच्या घरी आले मग. सीताराम कंबरतोड्याचंच घर आहे ना हे.
काही पण बोलताय का? कंबर तोड्याचं घर नाही हे. कोणाच्या घरी आले तुम्ही? आरामखोर पोहे खाऊन गेले, चहा पिऊन गेले, विचारपूस करताय की नाही? हे पहा महाजन, शिव्या द्या नको. शिव्या सहन करणार नाही मी पहिलेच सांगतोय तुम्हाला. का रे फुकटाचा खाऊन जास्त बोलतोय का? शिनाळू का तुले? शहाणपणा करायचाच नाही बेटा जास्ती, नाही तर शिनाळूनच टाकीन तुले. काही पण बोलताय का तुम्ही? महाजवाई आहे तो. महाजवायले काही पण म्हणसान का तुम्ही? मानपान ठेवताय की नाही महाजवायाचा? तुझ्या जवाई आहे तो, महा थोडी जवाई आहे. मी का बा मानपान ठेवू त्याचा? शहाणपणा करायचाच नाही जास्त. पोहे खाऊन गेले, चहा पिऊन गेले फुकटे. माय बहीण का तोंड ठोक्याची पायी आणली या म्हाताऱ्यानं? विचारपूस करतो की कोणाच्या घरात पण घुसतू? हे पा जास्त बोलू नको म्हटलं. तू या पोऱ्यानं आम्हाला बोलवलं तर आमू आले, नाही तर आमू येते ना. तिचा पोहानं 10ची चहा पाजली तर काही पण बोलतोय तो आम्हाला. हा मग विचाराचं काम होतं ना तुया. मी तुला समशान म्हणे घेऊन जाता, मग समशान म्हणे येता का तू? चालला तो महा मागे मागे कंबर हलवत. काय बोलला तू? 30चे पोहे न 10ची चहा? तू आधी हॉटेलमध्ये आलाय का रे ओ शहाजोगाच्या? अहो ना तर 30चे पोहे म्हणतो, 50चे तर काजूस होते तिच्यात. उठणं बाबा उठणं. तुला काही लासरम पडते की नाही की बोलण्यास ऐकतोय ताईचे? समजायला पाहिजे तुले. विचारपूस करतोय की नाही की कोणाच्या पण घरामध्ये घुसतोय? अहो ना तर महानाथचं शिक्षण व्हायलाय म्हणे. मी केव्हाचा तेच विचार करतोय. हे घर केवढं आहे, आपलं घर केवढं आहे, हे कोणत्या लेवलचे माणसं आहे, आपण कोणत्या लेवलचे माणसं आहे, काही विचारपूस करतोय की नाही की चालला कुठे पण? तुम्हाला माहित नाही बारे, जेवढे लोक मोठे राहतात तेवढे लोक खोटे राहतात. चहानं पोया करता केवढं बोलतोय तो, पाहिलं की नाही तुम्ही ना? तेच ना, पहा ना तुम्ही. गर्भाच्या आधी कधी खाते ना आपू तर काहीच बोलता नाही तो आपल्याला. पैशावान लोक जेवढे मोठे राहतात तेवढे खोटे राहतात. समजत नाही लोकायले. गर्भाच्या घरी केव्हा पण जा तो जेवण करू द्याशिवाय येऊ देत नाही. पैशावान लोक तर चहा पण पाजता नाही, विचारतात का रे भाऊ चहा पेशीन का तू? होय जास्त बोलू नको म्हटलं. चला निघा अडून. तेच ना, चहा पिऊनच्या पिऊन पोहे खाऊनच्या खाऊन मुजऱ्या मारतोय तो. चला ना, चालताय की बोलण्यास ऐकताय आईचे? साले पणी पोहानं चहा करता एवढे बोलताय ते हरामखोर. अरे शिव्या देतोय का? पोहानं चहा पिऊनच्या पिऊन शिव्या देतोय का आम्हाला? मग काय करशील रे तू? मारशील का आम्हाला? जाऊ द्या महाजन, जाऊ द्या. गलती आपली आहे, बोला नको. तू सीधा चालला जा बेटा, नाही तर दरवाजा बंद करून मारीन तुले. का रे शहाणपणा करतोय का? जवायले काय माही म्हणतोय का आमच्या? हा मग का पूजा करू त्याची? तो साला म्हणतोय आम्हाला हरामखोर. शिव्या नको देऊ ना. अरे शिल्लक चालतोय का? महा घरात येऊन महापोऱ्याला मारतोय. थांब तू बेटा. बाबा तुम्ही दरवाजा लावा आता, मी यायले तिघीले शिनाडतो. सोड रे महाजवायला सोड. थांब तुले पण देतो आता. विचारणी न पुसणी कोणाच्या पण घरात घुसतात ते. माय बहीण हा म्हातारा ऐकत नाही. मी याला म्हणो मोठे सपने पाहू नको रे. जेवढे मोठे तेवढे खोटे. कोणच्या घरात घुन आला हा काय पता बापा? मले का माहित की असं होईन? जेवढं आथरून तेवढंच पांघरून घ्यावा रे बापा. अरे का टांग तोडतू माई भावा? कर तू मले लंगडा.